महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या एकत्रित संकुलाच्या भूमिपूजनाला आता सुरुवात होते। आपल्याला सर्वांना कदाचित LED वर दिसत असेल। माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन झालंय, तसंच आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही आगमन झालेलं आहे आणि कोनशिलेचं अनावरण झालंय। आपण जोरदार टाळ्या वाजवून या सगळ्या आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देऊया। यानंतर भूमिपूजन होतंय। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, कौशल्य म्हणजे नेमकं काय, स्किल म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या कार्यक्षमतेत किंवा एखादं कार्य करण्यासाठी अशा कौशल्यांचा वापर केला जातो जी एखाद्या व्यक्तीकडून पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक अनुभवातून किंवा पद्धतशीर शिक्षण किंवा सरावातून प्राप्त केली जाते। प्रावीण्य मिळवण्यासाठी केलेले निरंतर प्रयत्न आणि सुधारणांचा परिणाम म्हणजे कौशल्य असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्याच कौशल्य विद्यापीठाचं इमारतीचं आता भूमिपूजन होतंय। स्किल म्हणजे आपण करत असलेलं कार्य सक्षमपणे किंवा दर्जेदारपणे पार पाडायला आपल्याला सक्षम बनवणं आणि हे स्किल विद्यार्थ्यांना द्यावं यासाठी आपण महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली आहे। राज्य शासनाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या मूळ उद्देशानं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना 7 महिन्यांपूर्वीच केली। या विद्यापीठाने वेगाने आता प्रगती सुरू केली आहे। 5 कौशल्य प्रशाला, 21 नवीन अभ्यासक्रम, अनेक उद्योगांसोबत सामंजस्य करार, ऑन जॉब ट्रेनिंग सुविधा असं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित संस्थांशी प्रत्यक्ष बोलणी करून 2023-24 या वर्षाकरता राज्यातल्या विविध कौशल्य केंद्रांमार्फत अभ्यासक्रम राबवण्याची जोरदार तयारी विद्यापीठाची झाली आहे। आज भूमिपूजन होत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांचा हा जो एकात्मिक संकुल आहे हा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यता विकासासाठी दोन्ही संस्थांनी केलेला एक ऐतिहासिक असा प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्याच विद्यापीठाचं आणि इथल्या ITI पनवेलच्या इमारतीच्या संकुलाचं भूमिपूजन आता आपण इथे करतोय। अशा रीतीने एका चांगल्या दिवशी चांगल्या हातून भूमिपूजन होतंय, त्यामुळे ही इमारत लवकरच उभी राहून आपण यशस्वी असे विद्यार्थी घडवू शकू असा नक्कीच विश्वास आहे सगळ्यांना। या कौशल्यवर्धन करणाऱ्या संकुलामध्ये विविध इंडस्ट्रीजच्या मदतीनं कौशल्य विकास केंद्र, उत्तम प्रयोगशाळा, इन्क्युबेशन सेंटर, उत्तम दर्जेदार क्लासरूम, ग्रंथालय, क्रीडांगण, वसतिगृह आणि ध्येयानं प्रेरित असलेले उत्साही आणि जाणकार शिक्षकांची मोठी टीम असं सगळं विद्यापीठामध्ये असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती करण्याचं काम या इमारतीच्या माध्यमातून नक्कीच होईल, यात शंका नाही। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संकुल, कौशल्यवर्धन करणारं मुख्य केंद्र, इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित क्रेडिट्स पूर्ण करण्यासाठी उत्तम सुविधा देणारं सहाय्यता केंद्र अशा अनेक भूमिका एकत्रित बजावणारं हे मुख्य केंद्र राहणार आहे। राज्य शासनाचा हा तरुण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, रोजगार, नाविन्यता देणारा एक ऊर्जा स्रोत राहील असं म्हणायला हरकत नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा या विद्यापीठाच्या उभारणीच्या मार्गे एक उद्देश आहे आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा एक उत्तम सहभाग आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। तर अशा या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या प्रस्तावित मुख्य संकुलाचं भूमिपूजन झालंय। आपण सर्वजण LED वर ते बघत आहात। आपल्या या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू होण्याचा मान ज्यांना लाभला आहे त्या प्राध्यापिका डॉक्टर अपूर्वा पालकर मॅडम देखील तिथे उपस्थित आहेत। तसंच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे देखील तिथे उपस्थित आहेत। भूमिपूजन झालंय, कोनशिलेचं अनावरणही झालेलं आहे विधिवत असं। आणि हे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण झालं की आपले सर्व मान्यवर पाहुणे आपल्या या मंचावर येतील। आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण आता पनवेलमध्ये आहोत, मुंबईच्या जवळचंच शहर आहे आणि पनवेलसुद्धा आता एक मध्यवर्ती ठिकाण झालं आहे। पुण्याला, कोकणाला, मुंबईत कुठेही जायला चांगले रस्तेसुद्धा येत आहेत आणि ही मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाच्या जवळ, ST स्टँडच्या जवळ आपल्याला खूप छान जागा
इमारत बांधण्यासाठी आपल्या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या मिळालेली आहे आणि त्या इमारतीचं भूमिपूजन आता माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब करतायत. आपण जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आपल्याच या इमारतीला. आपली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यातल्या विविध शहरांमध्ये प्रामुख्याने महानगरांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, औषधं, आतिथ्य, तेल, वायू, खनिज, ऊर्जा अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालयं आपल्या मुंबईमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत. आणखी एक मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगाचं माहेरघर म्हणूनही आपली मुंबई ओळखली जाते आणि त्यामुळे विविध क्षेत्रांशी संबंधित कौशल्याधारित प्रशिक्षण आणि उपक्रम आपण इथे विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि हे सगळं उच्च शिक्षण आहे, म्हणजे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना आपण इथे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहोत. कौशल्य विकास क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन बँकिंग असेल, वित्त, रचना, नाविन्य, संशोधन, कौशल्य अशा वेगवेगळ्या विषयांवरचं प्रशिक्षण आणि वेगवेगळे कोर्सेस आपल्या या विद्यापीठामधून दिले जाणार आहेत आणि लवकरच या सर्व कोर्सेसना पदवी उपक्रमांना सुद्धा सुरुवात होणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता श्रीफळ वाढवत आहेत. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, त्यानंतर आपल्याच विभागाचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढाजी, आणि जेव्हा एखाद्या कार्याचा चांगला अशी सुरुवात होते, विधिवत सुरुवात होते, तेव्हा ते नक्कीच यशस्वी होतं. यानंतर आमदार प्रशांत ठाकूरजी, सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण आता झालं आहे. मगाशी मी म्हटलं तसं आपल्याकडे सुरुवातीपासूनच विशिष्ट कौशल्य अशी प्रत्येक माणसाकडेच असायची, पण ती कौशल्य आता दर्जेदार स्वरूपात प्रशिक्षणाच्या स्वरूपात आपण या कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून देणार आहोत. आणि खूप सारे पदविका असेल किंवा पदवी उपक्रम आपण राबवणार आहोत, त्याचं प्रशिक्षण देणार आहोत. त्याची सगळ्याची सिलेबससुद्धा तयार झालेली आहेत आणि लवकरच या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहोत. सर्व मान्यवरांचं आता इथे मंचावर आगमन होतंय. आपण ते आल्यावर जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांचं इथेही स्वागत करूया. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या एकत्रित संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये आपले सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब यांचं आगमन झालं आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचंही आगमन झालं आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांचंही आगमन झालं आहे. त्याशिवाय उदय सामंत साहेब आपले उद्योगमंत्री यांचंही आगमन झालं आहे. ह्या सर्वांचं आपण इथे स्वागत करूया आणि आपल्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीतानं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांना विनंती, आपण कृपया राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी उभं राहावं. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा
उज्ज्वल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे सर्वांनी कृपया असंच उभं राहावं, कारण आपण आता महाराष्ट्र गीत लावतोय. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाचं स्फुरण ज्यामुळे वाढतं असं हे महाराष्ट्र गीत. आपण त्याला नुकतीच मान्यता दिली. श्रीनिवास खडे यांचं संगीत, राजा बढे हे कवी आणि शाहीर साबळे यांच्या दमदार आवाजातलं हे महाराष्ट्र गीत आपण सर्वांनी ऐकलं आणि त्याला मानवंदना दिली. यानंतर मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं. आमदार प्रशांत ठाकूर, आपण कृपया मंचावर यावं अशी आपल्याला विनंती आहे. महेश बालदी आमदार अच्छा, महेश सर पण इथे उपस्थित आहेत, आपणही कृपया यावं. आमदार महेश बालदी आमदार महेश बालदी यांनाही विनंती आहे, आपणही मंचावर यावं. आपण दीप प्रज्वलन करतोय. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल असते आपली. प्रकाश पेरण्याचं कार्य करते ही छोटी बात, तिमिरातून तेजाकडे नेण्याची ती करते रुजवात. आणि म्हणूनच आपण इथे एक छोटीशी ज्योत प्रज्वलित करून आपल्या चांगल्या उपक्रमाचा प्रारंभ करत असतो. प्रशांत ठाकूर आणि महेशजी दोघेही इथे खास उपस्थित आहेत, तर त्यांचंही इथे मंचावर स्वागत आहे. दीप प्रज्वलन झालं आहे. आत्ता आपण जसं महाराष्ट्र गीत ऐकलं तसं आपण विद्यापीठाचं सुद्धा एक गीत तयार केलं आहे. या गीतामध्ये विद्यापीठाच्या ध्येय धोरणांचं अगदी अचूक वर्णन केलं आहे, तर ते गीत आता आपण ऐकूया. विद्यापीठ गीत. नाही, विद्यापीठ गीत आता आपण ऐकूया.
करू निर्धार बनवूया सक्षम आपुला देश असा. चला करू निर्धार बनवूया सक्षम आपुला देश असा. ज्ञानाचे हे मंदिर आपुले कौशल्याचा घेऊ वसा. कौशल्याचा घेऊ वसा. करू निर्धार बनवूया सक्षम आपुला देश असा. कसे घडावे जीवन आपुले यश आणिक समृद्धीचे. जाणून घेऊ तंत्रतयाचे ज्ञान आणि कौशल्याचे. इतिहासाच्या पानावरती उमटवू आपुला खोल ठसा. कौशल्याचा घेऊ वसा. करू निर्धार बनवूया सक्षम आपुला देश असा. संशोधन अन नव्या कल्पना इथे स्फुराव्या आम्हाला. उद्योजकता खोल रुजावी समर्थ आम्हा बनण्याला. कर्तृत्वाने जगास दीपवू जिंकून घेऊ दाही दिशा. कौशल्याचा घेऊ वसा. करू निर्धार बनवूया सक्षम आपुला देश असा. ज्ञानाचे हे मंदिर फुले कौशल्याचा घेऊ वसा. कौशल्याचा घेऊ वसा. कौशल्याचा घेऊ वसा. कौशल्याचा घेऊ वसा. सर्वं संभाव्यते त्वयि. सर्व संभाव्यते त्वयी म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल. या विद्यापीठाच्या माध्यमातून एव्हरीथिंग इज पॉसिबल होणार आहे आणि म्हणूनच आपण ते वाक्य मुद्दाम इथे अधोरेखित केलं होतं. यानंतर आपल्याकडे इथे आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. सर्वात प्रथम मी आपले माननीय मंगलप्रभात लोढाजी यांना विनंती करते की त्यांनी राज्यपाल महोदय रमेश बैस साहेबांचं स्वागत करावं. एक झाडाचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. यानंतर आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही मंगल प्रभात लोढा सर स्वागत करतील. आपण आपल्या या विद्यापीठाची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह त्यांना देतोय. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत आपण करूया. आपल्या राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाजी त्यांचं स्वागत करतात. यानंतर उद्योग तसंच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री इथे उपस्थित आहेत उदय सामंत सर, त्यांचंही आपण स्वागत करूया. लोढाजींनाच मी विनंती करते की त्यांनी उदय सामंत सरांचं स्वागत करावं. यानंतर आपण मंगल प्रभात लोढा सरांचंही स्वागत करणार आहोत. मी मनीषा वर्मा मॅडमना विनंती करते की त्यांनी लोढा सरांचं स्वागत करावं. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मंत्री महोदय मंगल प्रभात लोढा यांचं स्वागत करावं. यानंतर आपल्याकडे आत्ताच उपस्थित झालेत प्रशांत ठाकूर सर आमदार, त्यांचंही आपण स्वागत करूया.
मनीषा वर्मा मॅडमनाच मी विनंती करते की आपण प्रशांत ठाकूर सरांचं स्वागत करावं. प्रशांत ठाकूर सर पनवेल आणि या स्थानिक भागाला माहीत नाहीत असं होणारच नाही. अनेक विकासाची कामं ठाकूर सरांनी इथे करून पनवेलला एक वेगळा चेहरा मोहरा दिलेला आहे. आणि महेश बालदी सरही इथे आमदार इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. पालकर मॅडमना मी विनंती करते, कुलगुरू आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपण मनीषा वर्मा मॅडमचंही स्वागत करणार आहोत आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अपूर्वा पालकर मॅडम यांना करते. यानंतर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर त्यांचंही स्वागत मी पालकर मॅडमना करण्याची विनंती करते. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करूया. पालकर मॅडमनाच मी विनंती करते की त्यांचंही आपण स्वागत करावं. डॉक्टर महेंद्र कल्याणकर. आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे सरही इथे उपस्थित आहेत, तर त्यांचंही स्वागत मी पालकर मॅडमना करण्याची विनंती करते. आणि यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ ज्याच्या इमारतीचं भूमिपूजन आपण केलं, त्याचे पहिले कुलगुरू होण्याचा मान ज्यांना लाभला आहे त्या प्राध्यापिका डॉक्टर अपूर्वा पालकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आता प्रास्ताविक करावं. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलपती श्री रमेशजी बैस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्य कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री महोदय श्री मंगलजी लोढा, पालकमंत्री व उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत, राज्याच्या कौशल्य विकासच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी श्रीमती मनीषा वर्माजी, आज इथे उपस्थित असलेले प्रशांत ठाकूरजी आणि इतर आमदार, त्यांच्याचबरोबर MSSDSचे आयुक्त श्री रामास्वामीजी, डिबेटचे डिरेक्टर दळवी सर, डॉक्टर कल्याणकर, डॉक्टर म्हसे, आज इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले काही माजी कुलगुरू, विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठ नियामक मंडळाचे सदस्य, ITIचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार व माझे बंधू भगिनींनो, आज मला खरंच खूप आनंद होतो आहे की आज हा सुवर्ण सोहळा इथे पार पडतो आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी आज ही खूप सुंदर आणि सुवर्ण संधी आहे, कारण भारतात पहिल्यांदा इंटिग्रेटेड कॅम्पस ज्याच्यामध्ये ITI व कौशल्य विद्यापीठ यांचा समावेश एकाच वास्तूत झालेला आहे आणि आज याचं भूमिपूजन इथे संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची अगदी नुकतीच स्थापना झालेली आहे आणि आम्ही अगदी 6 महिन्याच्या छोट्या कालावधीत
शासनाने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. ही अगदी आश्चर्यजनक गोष्ट आहे की शासनात आपण काम इतक्या फास्ट स्पेसमध्ये आपण काम केलेलं आहे आणि आपल्याला बांधकामाला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. इथे आपण एक सुंदर फ्युचरिस्टिक कॅम्पसची निर्मिती करण्याचं मॉडेल आणि एक वॉक थ्रू आज आपण इथे प्रेझेंट करणार आहोत. विद्यापीठाच्या उद्दिष्टानुसार आपण इथे 5 स्कूल्सची निर्मिती केली असून आपण वास्तूची वाट न बघता 21 अभ्यासक्रम ऑलरेडी आपण लॉन्च करतोय जुलै महिन्यात आणि मुलुंड, ठाणे, पुणे अशा 3 लोकेशन्सला. आणि मला अजून सांगायला आनंद वाटतो आहे की औरंगाबाद मराठवाडा ऑटो क्लस्टर बरोबरसुद्धा आपण एक MOU करून तिथे लाईव्ह कोर्सेस अँड प्रोग्रॅम्स आपण लॉन्च करणार आहोत. आणि या विद्यापीठात जेवढेही कोर्सेस आपण प्रस्तावित केलेले आहेत ते सगळे कोर्सेस इंडस्ट्री एंगेजमेंटचे कोर्सेस अँड एव्हरी स्टुडंट इन द कोर्स विल बी अशॉर्ड अ जॉब. सो दॅट इज द बेसिक प्रेमाइज ऑफ दिस युनिव्हर्सिटी. आणि आपण अपेक्षा करतो आहे की जुलै महिन्यात साधारण 2000 विद्यार्थी आपण ॲडमिट करू इन द कॅम्पसेस दॅट आय मेन्शन टू यू. याच्याच बरोबर आपण ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, डसॉल सिस्टम, TCS, टाटा ट्रेंड, HCL टेक्नॉलॉजी, पर्सिस्टंट सिस्टम अशा अनेक कंपन्यांबरोबर करार करून आपण हे उद्दिष्ट पुढे नेतो आहे. या विद्यापीठात NEPवर आधारित आणि 100% डिजिटाईज कॅम्पसची संकल्पना आपण इथे केलेली आहे. सायबर सिक्युरिटी ज्याच्यामध्ये खूप ह्युमन रिसोर्सची गरज आहे त्या एरियामध्ये वी आर प्रपोजिंग अ सायबर सिक्युरिटी थ्रेड सेंटर इन पुणे व्हेरी शॉर्टली आणि त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. सामाजिक बांधिलकी हा खूप महत्त्वाचा घटक या विद्यापीठासाठी असणार आहे. आणि ज्या महिला ज्यांनी आपला कामामध्ये ब्रेक घेतलेला आहे फॉर वर्क पर्पसेस फॉर 3 to 5 years अशा महिलांसाठी आपण विंग्स नावाचा प्रोग्राम पर्सिस्टंट सिस्टमबरोबर चालू केलेला आहे आणि त्यांना आपण वी आर गेटिंग देम बॅक टू वर्क. आय थिंक हे खूप अभिमान आणि प्राऊड मोमेंट आहे की गव्हर्नर सर त्यांनी आम्हाला वेळ देताना स्पेसिफिकली सांगितलं की सोमवारच्या दिवशी आपण हा कार्यक्रम करूया म्हणजे सगळी मुलंसुद्धा हजर राहतील. आणि या कार्यक्रमाच्या प्रोत्साहनासाठी माननीय देवेंद्रजी यांनी वारंवार मार्गदर्शन दिलेलंच आहे. बजेटमध्ये सुद्धा विद्यापीठासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मी तुमचे आभारी आहे सर. आणि मला इथे सांगायला खूप आनंद वाटतो की माननीय लोढा सरांना मी कधीही भेटले तरी एकच प्रश्न सर नेहमी विचारायचे मला कि भाई आप भूमिपूजन कब कर रहे हैं और आपकी इमारत कब तैयार होने वाली है. सो दैट्स द काइंड ऑफ स्पिरिट and that's the kind of support that this university has received from everybody. Needless to say, the department has been very proactive in helping and supporting us under the able leadership of Mrs. Manisha Verma, who is actually meticulously looking into every small thing that is required by the university. With these few words, I welcome all the dignitaries and I welcome everyone here present here today, and I hope that we will be able to make a beautiful beginning that will lead to a beautiful future. Thank you. धन्यवाद पालकर मॅडम. आत्ताच पालकर मॅडमने उल्लेख केला तसं मनीषा वर्मा मॅडमने खूप सहकार्य केलं आणि खूप प्रोत्साहनही त्या देत आहेत. तर त्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडम यांना आता मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस जी, माननीय मुख्यमंत्री व मंत्री नियोजन व वित्त श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय मंत्री उद्योग श्री उदय सामंत जी, आमचे विभागाचे मंत्री व सतत मार्गदर्शक देणारे श्री मंगल प्रभात लोढा जी,
इथे उपस्थित श्री माननीय आमदार श्री महेश बालटीजी, श्री प्रशांत ठाकूरजी, आमची VC डॉक्टर अपूर्व पालकर, इथे उपस्थित सर्व VCs, माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमचे सहकारी डॉक्टर दिगंबर दळवी, डॉक्टर रामास्वामी, इथे उपस्थित आमचे सर्व प्रिय ITIचे विद्यार्थी, आमचे सहकारी बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रो, आजच्या या विशेष कार्यक्रममध्ये उपस्थित राहताना खरोखरच मला खूप आनंद आणि अभिमान वाटते. आणि अभिमान याच्यासाठी तो लेजिटिमेट प्राईड आहे सर, याच्यासाठी की कुठलीही इमारतीची बांधकाम, आकृतीबंध, नियतव्यय याची वाट न बघता आपले कर्तव्यदक्ष VC आणि आमचे विभागाची संपूर्ण टीमने आमचं हे जे युनिव्हर्सिटी ज्याचं आज भूमिपूजन आपण बघत आहेत त्याचं अकॅडमिक लॉन्च आम्ही पूर्वीच 1 नोव्हेंबरला नोबेल लॉरिएट जे होते प्रोफेसर रिचर्ड रॉबर्ट्स यांचे हस्ते केला होता. आणि बरेचसे नवीन कोर्सेस, MTech प्रोग्राम इन सायबर सिक्युरिटी, MTech क्लाउड कम्प्युटिंग अँड डेव्हऑप्स, MTech इंडस्ट्री 4.0 अँड IoT, BBA in रिटेल मॅनेजमेंट, MBA इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर्स याची सर्व तयारी करण्यात आली होती. आपल्याला माहीतच आहे की जर स्किल्स युनिव्हर्सिटी यशस्वी करायचे असेल तर इंडस्ट्रीसोबत त्याच्या अंडरस्टँडिंग, त्यांची गरज समजून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स किती महत्त्वाची असतात. तसेच जागतिक दर्जाचं जर कॉन्टेंट क्रिएशन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपली जी बेंचमार्किंग आहे डिझाईनची, कोर्स करिक्युलमची, ती बेस्ट स्टँडर्ड्सना करावी लागतात. त्यासाठी मला आपल्याला सांगताना खूप हर्ष होत आहे की हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ऑनलाईन कोर्सेसचे डिझाईन थिंकिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, इकॉनॉमिक्स फॉर मॅनेजर्स असे कोर्सेसच्या धर्तीवर आपण अभ्यासक्रम डिझाईन केलेले आहे. तसेच नामवंत इंडस्ट्री पार्टनर्स पर्सिस्टंट सिस्टम्स, Amazon वेब सर्व्हिस अकॅडमी, सॅन्डविक, शिंडलर, HCL, महिंद्रा, टाटा मोटर्स, तसेच रिटेल, लॉजिस्टिक्स, हेल्थ, फॅशन डिझाईन साठी रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया, HUL, शॉपर्स स्टॉप इत्यादीशी सतत संवाद सुरू आहे. सदर कोर्सेसचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन्स. अर्थातच विद्यार्थ्यांना जर आर्थिक कारणामुळे शिक्षणमध्ये खंड पडला आणि त्यांनी पार्ट टाईम किंवा फुल टाईम जॉब केला तर पुन्हा उच्च शिक्षणाची संधी त्यांना मिळणार आहेत. आणि आपण हे कार्यान्वित करण्यासाठी एक प्रॉपर क्रेडिट ट्रान्सफर फ्रेमवर्क आपण कार्यान्वित करणार आहोत. विद्यापीठ कोर्सेसमध्ये शिकवण्याकरिता फक्त अकॅडमिक्स नव्हे तर नामवंत उद्योजक व एक्सपर्ट्स, प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपण त्यांची सेवा घेणार आहोत. संपूर्ण राज्यांचे युवांना कौशल्य संवर्धन व्हावा त्यासाठी आपण ITI कॅम्पसमध्ये प्रत्येक रिजनमध्ये आपले विद्यापीठचे सॅटेलाईट सेंटर्स जे उपकेंद्र आहे सर ते आपण सुरू करणार आहोत. तसेच देशातील व जगातील नामवंत इन्स्टिट्यूशनसोबत नॉलेज पार्टनरशिप करण्याचा पण विभागाचा मानस आहे. आज विद्यापीठ सोबतच ITI पनवेलचं भूमिपूजन पण इथे झालं आहे. सध्या स्थितीत इथे ITI पनवेलमध्ये 20 ट्रेड्स आहे आणि भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण कोर्सेसची इथे सुरुवात होईल. आणि ITI आणि विद्यापीठ एकच कॅम्पसमध्ये असल्यामुळे इथे सर इनोव्हेशन, मुलांना उच्च शिक्षणाची संधी अशा चांगला इकोसिस्टम इथे तयार होईल. मला सांगताना आनंद होत आहे की आपले विभागासाठी माननीय DCM महोदयाचे सहकार्याने आपल्याकडे वर्ल्ड बँक प्रोजेक्ट पण मंजूर झाला आहे आणि ज्याचा जे फायदा आहे ते विद्यापीठाला नक्की होणार आहे. आणि वर्ल्ड बँकची टीम इथे शबनमजी आणि इतर त्यांचे सहकारी उपस्थित आहे तर मी त्यांचा पण आभार व्यक्त करते. आणि वर्ल्ड बँक टीमनी आपली विद्यापीठसाठी नामवंत जी जागतिक ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जपान ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, MIT, स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ सोशल इनोव्हेशन अँड कोरिया टेक अशी नॉलेज पार्टनरशिपसाठी
ते आम्हाला मदत करणार आहेत. कोणत्याही संस्थेची जर उभारणी करायची असेल तर त्याची संस्थात्मक संस्कृती, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कल्चर म्हणतो, त्याची ब्रँड निर्माण करण्यामध्ये एक विजन, एक दृष्टी लागते, कटिबद्धता, कमिटमेंट लागते आणि परिश्रम. माझी ईश्वर चरणी ही प्रार्थना आहे की जे रोपटे आज आपण ITI आणि विद्यापीठचे इथे लावलेले आहे, त्यामध्ये नाविन्यपूर्ण ज्ञान, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशनचा बहर येईल आणि ज्याची सुगंध केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये पसरेल आणि आपले राज्यातील सर्व घटकांना स्किल एज्युकेशन, रिस्किलिंग, अपस्किलिंग याची सुवर्ण संधी निश्चितच मिळेल, याचा मला सार्थ विश्वास वाटतो. आपला सर्वांना मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनीषा मॅडम. यानंतर आपल्या राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढासर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आपले ज्याने आपलं संविधान दिला असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून इथे आज कार्यक्रमामध्ये आपले सर्वांच्यासाठी अतिशय गौरवची बात आहे की आपले माननीय गव्हर्नर साहेब श्री रमेश बैसजी इथे आलेले आहे. आपले उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके माझे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहे. इथले उपस्थित लोकल आमदार श्री प्रशांत ठाकूरजी, आमदार महेश बालदीजी, प्रधान सचिव मनीषा वर्माजी, प्रथम कुलगुरू पूर्व पालकरजी, डॉक्टर रामास्वामी, विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकरजी, डॉक्टर योगेश मस्के आणि उपस्थित मान्यवर, हम सब के लिए पनवेल के इस इलाके के अंदर जो मुंबई के लिए खुला हुआ द्वार है, शुरुआत है, वहाँ पर आज कौशल्य विकास पीठ की, महाराष्ट्र की पहली कौशल्य विकास पीठ की स्थापना में आप सबका स्वागत करते हुए डिपार्टमेंट को भी हर्ष हो रहा है, मुझे भी बहुत हर्ष हो रहा है. 2014 के अंदर जब माननीय नरेंद्र भाई मोदी जी ने देश के अंदर पहला स्किल डिपार्टमेंट बनाया था, तब भी उनके मन में ये था कि स्किल डिपार्टमेंट का मतलब ये है कि गाँवों के बच्चे गाँवों में रहें, शहरों की बजाय गाँवों के अंदर गाँव से संबंधित, किसान से संबंधित कौशल्य विकास का हो और उसके लिए बच्चों को वहीं पर काम मिले. और 2015 में तब माननीय देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र के अंदर जब ये डिपार्टमेंट शुरू किया तो उनके भी यही शब्द थे. और इसके लिए जब ये स्किल यूनिवर्सिटी करने की शुरुआत जब बात आई, तब पहले हमने मुलुंड के अंदर जगह थी हमारे पास में, अंदर नवी मुंबई के अंदर ये जगह देखने के पहले सारे शहरों की जगह देखने के बाद में देवेंद्र जी ने कहा कि ये गांवों के लिए, गांवों के लोगों के लिए नजदीक का द्वार बने. और इसलिए पनवेल के अंदर आज हम यहाँ पर ये स्किल यूनिवर्सिटी शुरू कर रहे हैं. आने वाले समय के अंदर इस स्किल यूनिवर्सिटी का जब प्लान बन रहा था, तब हम देखने के लिए, सोचने के लिए सारी दुनिया के लोगों से हमने बात की, हमारे अधिकारी दुनिया में जाकर आए. और तब भी जब हम वापस माननीय देवेंद्र जी के पास में गए तो उनके यही शब्द थे कि आप देखने के लिए भली दुनिया में जाओ, पर ऐसा बनाना कि ये स्किल यूनिवर्सिटी बनने के बाद में दुनिया आपके यहाँ देखने के लिए आए. इस तरह का प्लानिंग, इस तरह का वर्किंग, इंटीग्रेटेड, जैसे कहा गया नेट जीरो, कोई भी यहाँ पे पॉल्यूशन नहीं रहेगा, हर तरह का यहाँ पर सारे पावर का हम ही यहाँ पे यूटिलाइजेशन करेंगे, वेस्ट का भी यूटिलाइजेशन करेंगे. पर इसके साथ के अंदर यहाँ पर पहले एक ITI भी थी, ITI भी यहाँ पर रहेगी. और जो कॉमन फैसिलिटी बनेगी, प्लेग्राउंड से लेके, जिम से लेके, वो जो स्किल यूनिवर्सिटी के बच्चों के लिए उपलब्ध होगी, वो हमारे ITI के बच्चों के लिए भी उपलब्ध होगी. और माननीय देवेंद्र जी, मैं आपके सामने ये भी ध्यान दिलाना चाहता हूँ कि इसकी शुरुआत नवनाथ जी करके एक पत्रकार हैं, उन्होंने सबसे पहले ये विषय निकाला कि यहाँ का हॉस्टल बहुत खराब अवस्था में है, और वहाँ से ये शुरुआत हुई. और आज वो हॉस्टल की जगह पर हम बड़ी स्किल यूनिवर्सिटी तो बना ही रहे हैं, हॉस्टल भी वापस बनाएंगे. मैं बात को लंबा नहीं खींचूंगा, हमें माननीय गवर्नर साहब को सुनना है. गवर्नर साहब के बारे में आप सबको जानकारी है, 7-7 बार छत्तीसगढ़ जैसे इलाके से वो मेंबर ऑफ पार्लियामेंट लगातार चुनकर आए. अटल जी की सरकार में भी वो मंत्री थे और आज हमारे यहाँ पर वो हम सबको मार्गदर्शन करने के लिए उपस्थित है. माननीय हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे ने भी इस कार्यक्रम के लिए शुभकामना संदेश भेजा है, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. और जो महाराष्ट्र सरकार ने, डिपार्टमेंट के लोगों ने बहुत मेहनत की है, बहुत मेहनत करके शुरुआत की. और देवेंद्र जी, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं, माननीय उदय सामंत जी जो हमारे पालक मंत्री हैं,
और इस इलाके के अंदर जिनके कारण से विकासों का बहुत बड़ा काम शुरू हो रहा है, उनका मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं। उदय सामंत जी, आपके मार्गदर्शन में, माननीय देवेंद्र जी के मार्गदर्शन के अंदर हम शुरुआत 1 मई से यहां पर कंस्ट्रक्शन की करेंगे और हमारी ये पूरी तैयारी रहेगी कि अगले जुलाई में ये सेशन शुरू हो, उसके पहले ये बिल्डिंग आपको तैयार मिले। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला आत्ताच लोढा सरांनी एवढं मोठं आश्वासन दिलेलं आहे की जुलैपर्यंत ही इमारत उभी राहणार आहे। तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न नक्कीच इथे पूर्ण होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची इमारत बांधली जाणार आहे असं सरांनी आपल्याला सांगितलं, त्याबद्दल सर धन्यवाद। यानंतर उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आता इथे व्यक्त करावे। कोकणासाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी कौशल्य विकासावर आधारित जी स्किल युनिव्हर्सिटी होती त्याच्या भूमिपूजनाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब, ज्यांच्यामुळं कौशल्य विकासाचा दिवस महाराष्ट्राला दिसला ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांच्या खात्यामार्फत हे कौशल्य विकासाचं केंद्र होतं ते आदरणीय मंगलप्रभात लोढाजी, माझे विधिमंडळातील सहकारी प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालदी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी देवेंद्रजींचा उल्लेख असा केला की देवेंद्रजी आपल्यामुळं हा महाराष्ट्राला दिवस मिळालेला आहे। कारण मला आठवतं 2015 किंवा 2016च्या दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडनं कौशल्य विकास हे वेगळं खातं आपण केलं आणि कौशल्य विकासातनं मुलं घडली पाहिजेत, ITI सारख्या विद्यार्थ्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग जगतामध्ये नोकरी मिळाली पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी आपण निर्णय घेतला। आणि योगायोग कसा आहे बघा की आपल्याच उपस्थितीमध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीचं आज भूमिपूजन होतं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की अतिशय चांगला कार्यक्रम तर आहेच, परंतु महाराष्ट्राच्या जे 9वी 10वी 11वी 12वी या वर्गांमध्ये शिकत असतात त्या मुलांसाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे की त्यांना देखील आता उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळतील। मी आज देवेंद्रजींना दुसरी एक ग्वाही या ठिकाणी देतो। माझं मंगलप्रभात लोढा साहेबांची चर्चा झाली की जोपर्यंत स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री हे जोपर्यंत एकत्र काम करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की जास्त जॉब देखील क्रिएट होणार नाहीत आणि म्हणून येत्या महिन्याभरामध्ये आम्ही देखील दोघं मिळून असं एक धोरण आणू की इंडस्ट्रीला नक्की काय पाहिजे। म्हणजे पनवेलमध्ये आज जरी हे युनिव्हर्सिटी झाली असली तरी पनवेलच्या आजूबाजूला ज्या काही MIDCs आहेत किंवा आता विमानतळ होतं आहे किंवा आमचा जो समुद्र किनारा आहे याला नक्की कसलं एज्युकेशन पाहिजे या संदर्भात मी मंगलप्रभात लोढा साहेबांची चर्चा करेन आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मोठमोठ्या MIDC आहेत तिथं आम्ही दोघं मिळून अशा पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंट युनिट प्रत्येक ठिकाणी उभी करण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांना देतो। आणि कुलगुरूंना देखील मला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी स्वतःहून कबूल केलं, प्रशासनामध्ये असताना देखील स्वतःहून कबूल केलं की 6 महिन्यामध्ये या सगळ्याला गती आली। जास्त याच्यावर मला चर्चा करायची नाही, पण 6 महिन्यामध्ये गती आली हे अधोरेखित आपण केलं आहे, त्याबद्दल मला मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजेत। आणि मंगलप्रभात लोढा साहेबांना एक विनंती अशी करायची आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा देखील कदाचित योगायोग आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री होतो 2.5 वर्ष मागे आणि देवेंद्रजी तुमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही मला एकनाथजी शिंदे आणि आपण मिळून मला उद्योगमंत्री केलं, पण उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना एक 10,000 स्क्वेअर फीटची बिल्डिंग, ही नवी कोरी बिल्डिंग रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये आम्ही उभी करून ठेवलेली आहे स्किल डेव्हलपमेंटच्या नावानं। तर त्या ठिकाणी आपण जर अशाच पद्धतीचं, कारण रत्नागिरीपासून इथे यायला 350 किलोमीटर लागतात, तर त्या ठिकाणी जर आपण उपकेंद्र सुरू केलं तर मला असं वाटतं की टुरिझमच्या अधिपत्याखाली अतिशय चांगल्या पद्धतीचे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू होतील। आणि म्हणून पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो। राज्यपाल महोदय आणि देवेंद्रजी रायगड जिल्ह्यामध्ये आले त्याबद्दल रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी मी पालकमंत्री या नात्यानं सगळ्याच लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आम्ही देखील अहोरात्र मेहनत करू हा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद सर. आपण उद्योगमंत्री आहात आणि मंगलप्रभात लोढा सर कौशल्य विकास मंत्री आहेत. तर कौशल्य विकास आणि उद्योग यांनी एकत्र येऊन काम केलं तर मुलांना नक्कीच चांगलं भविष्य मिळेल हे लक्षात घेऊन आपण एकत्र काम करू असं तुम्ही आत्ता सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता यानंतर आपण सर्वजण ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहात असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी, श्री उदय सामंतजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजी, महेश बालडीजी, आत्ताच आलेले आमदार रविशेठ पाटीलजी, विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा, त्याचप्रमाणे आपल्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, आयुक्त श्री रामस्वामी, विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश मसे, या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या संपूर्ण टीमचं आणि विशेषतः कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी असतील, आपल्या या विभागाच्या सचिव मनीषा वर्मा असतील, आयुक्त रामस्वामी असतील किंवा कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर असतील, यांचे मनापासून अभिनंदन करतो की आज अतिशय रेकॉर्ड स्पीडने त्यांनी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला. आणि मंगलजींनी सांगितलं की पुढच्या जुलैपर्यंत इमारत उभी करायची आहे. मंगलजी, तुम्ही स्वतः लक्ष घातलं तर ती नक्कीच उभी होईल याचा मला विश्वास आहे. कारण या महाराष्ट्रात आणि देशात नव्हे तर देशाच्या बाहेरही हजारो इमारती तुम्ही स्वतः रेकॉर्ड स्पीडमध्ये उभ्या केल्या आहेत आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभ्या केल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की ही इमारतही अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची इमारत या ठिकाणी आणि अतिशय वेगामध्ये ही इमारत या ठिकाणी तयार होईल. खरं तर कौशल्य प्रशिक्षण या विषयाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून चालना दिली. आपले राष्ट्रपती, पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे. भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे. सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्त्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकतो. आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वं शतक हे भारताचं शतक आहे. दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही. पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे. 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे. 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्युमन रिसोर्स मानव संसाधन तयार करू तेवढ्या वेगानं आपण विकसित होऊ शकतो. जगाच्या पाठीवर आपल्याला कल्पना आहे की अमेरिका विकसित झाला, युरोप विकसित झाला, मग कोरिया विकसित झाला, त्याच्या आधी जापान विकसित झाला आणि गेल्या 30 वर्षामध्ये चीन हा विकसित झाला.
यांच्या सगळ्यांच्या विकासामध्ये त्यावेळी त्यांना जो डेमोग्राफिक डिव्हिडंड होता, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचा जो समावेश होता, त्या तरुणाईला मानव संसाधनामध्ये त्यांनी परिवर्तित केलं, त्यांना कौशल्य प्रशिक्षित केलं, त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग केलं. आणि हे करत असताना त्या ठिकाणी लोकसंख्येचे दोन्ही भाग, पुरुष आणि स्त्री, या दोघांचंही महत्त्व ओळखून या सर्वांना देशाच्या मानव संसाधनाचा भाग केलं. आणि त्यातूनच हे देश विकासाकडे गेले, हे विकसित देश झाले. आणि ही सगळी परिस्थिती ओळखून मोदीजींनी या ठिकाणी कौशल्य विकास विभाग सुरू केला आणि कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार करायचं, अशा प्रकारचा हा जो काही विचार मांडला, त्याला जी गती दिली. आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी आपण कौशल्य प्रशिक्षणाचा विभाग हा वेगळा केला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणावर आपण भर सुरू केला. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे स्किल सेक्टर्स आपण आयडेंटिफाय केले. कुठल्या स्किल सेक्टर्सला पुढे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे ते आयडेंटिफाय केलं. इंडस्ट्रीची नीड काय आहे ती आपण आयडेंटिफाय केलं आणि मग त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम करणं सुरू केलं. खरं म्हणजे याचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य होतं की ज्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ITIची इंडस्ट्रीसोबत एंगेजमेंट केली. आज सर्वाधिक महाराष्ट्रातले ITI हे इंडस्ट्रीसोबत त्या ठिकाणी टायअप करून कुठे दत्तक योजनेतनं इंडस्ट्री करता ह्युमन रिसोर्स तयार करतायत. आणि त्यामुळेच आज खरं तर अनेक वेळा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमधले आमचे जे तरुण आहेत हे इंजिनियर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतात, पण ज्यांनी ITIमध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना मात्र तात्काळ त्या ठिकाणी जॉब मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण जे इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य आहे ते सगळं कौशल्य हे त्या ठिकाणी पुरवलं जातं. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात या कौशल्य प्रशिक्षणाला चालना देण्याकरता स्किल युनिव्हर्सिटीचा कायदा आला. त्यातनं आपली पहिली स्किल युनिव्हर्सिटी स्थापन झाली. डॉक्टर अपूर्वा पालकर त्याच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू झाल्या आणि आज त्याच्या कॅम्पसचं देखील भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे. खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या 10-15 वर्षामध्ये प्रचंड मोठी संधी आपल्याला लाभलेली आहे. आज आपण पाहतो की चीनचा विकास झाला कारण चीन फॅक्टरी ऑफ वर्ल्ड बनली. जगाचं सगळं उत्पादन हे चीनमध्ये सुरू झालं. एकटा चीन जगाच्या 30% उत्पादन करतोय अशा प्रकारची चीननी व्यवस्था उभी केली. पण आज विशेषतः कोविड नंतर जगाच्या हे लक्षात आलं की सगळी सप्लाय चेन ही जर चीनमध्ये त्या ठिकाणी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केली तर कोविडसारख्या काळामध्ये आणि चीनच्या सातत्यानं वागण्यामुळे जी जिओपॉलिटिकल परिस्थिती तयार होते आहे त्यामुळे उद्या आपले उद्योग जगभरात अडचणीत येतील. आणि म्हणून आता जगाला असं वाटतं की फक्त चीनला जगाची फॅक्टरी हे काही योग्य होणार नाही. ही जगाची फॅक्टरी डायव्हर्सिफाय केली पाहिजे. आणि त्याच्या डायव्हर्सिफिकेशनचा विचार जेव्हा जग करतं त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा सगळा एक्झोडस हा काही प्रमाणात व्हिएतनामसारख्या ठिकाणी देखील गेला, 3-4 देशांमध्ये तो गेला, पण त्या देशांची क्षमताच नाही आहे, तेवढं मानव संसाधन ते तयारच करू शकत नाही. आणि म्हणून जगाच्या लक्षात आलं की हा सगळा चायना एक्झोडस किंवा चीनमधनं बाहेर पडण्याची जी काही आता उद्योगांची एक होड लागलेली आहे याला सामावून घेण्याची ताकद ही केवळ आणि केवळ भारतामध्ये आहे. कारण भारताजवळ एक अत्यंत मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने कोविडच्या काळात आणि त्यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात वेगानं धावणारी अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करून दाखवलं. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. आणि सगळे उद्योजक जगातले हे आता भारताला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड
बनवण्याकडे त्यांचा कल चाललेला आहे. आज आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करतोय. महाराष्ट्रामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करतोय. देशामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमीला पैसे लागत नाहीत, पैसा उभा होतो. $1 ट्रिलियन इकॉनॉमीला मानव संसाधन लागतं. प्रशिक्षित मानव संसाधन असल्याशिवाय $1 ट्रिलियन किंवा $5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार होत नाही. आणि म्हणूनच माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानव संसाधनाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतोय. फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून जगाकरता जेव्हा प्रोड्यूस करण्याचा विचार आपण करू त्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन जर आपल्याकडे असेल तरच आपण ते करू शकतो. आणि महाराष्ट्राचा रोल याकरता यात महत्त्वाचा आहे की देशाच्या एकूण इंडस्ट्रियल प्रोडक्शनपैकी 20% प्रोडक्शन हे एकटा महाराष्ट्र करतो. त्यामुळे देशाची फॅक्टरी जर कुठली असेल, फॅक्टरी ऑफ इंडिया, तर ती महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र इज फॅक्टरी ऑफ इंडिया. आणि म्हणून जर ग्लोबल फॅक्टरी भारताला बनायचं असेल तर महाराष्ट्राला एक महत्त्वाचा रोल हा त्या ठिकाणी खेळावाच लागेल. आणि त्याकरता उद्योग आकृष्ट करण्याकरता आमचे उदय सामंतजी हे तर मोठ्या प्रमाणात कार्य करतायत, MIDC कार्य करते आहे. पण उद्योग तेव्हाच येतील ज्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन असेल. आणि ते काम मंगलजी तुम्हाला, मनीषाताई तुम्हाला किंवा अपूर्वाजी तुम्हाला ते काम या ठिकाणी करायचं आहे. जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही मानव संसाधन तयार कराल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उद्योजकही येतील आणि इन्व्हेस्टमेंट देखील येईल. आज एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंगचा विचार आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि तो करावाही लागेल. कारण आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचा हिस्सा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% न्यायचा आहे. त्याला तर प्रशिक्षित मानव संसाधन लागेलच, पण त्यासोबत जो आपलं सर्व्हिस सेक्टर आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपांड होत आहे. आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा 60% चालला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या काही या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत या सर्व्हिस सेक्टरमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या सर्व्हिस सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज करता मानव संसाधन जे तयार करायचं आहे, प्रशिक्षित मानव संसाधन जे तयार करायचं आहे, म्हणजे ज्या मिडिल स्किल आहेत ते तिथपासनं तर हाय स्किलपर्यंत अगदी फिनटेकपर्यंत आपल्याला या ठिकाणी या स्किल्स तयार करायच्यात. मला अतिशय आनंद आहे की आत्ता मगाशी ज्यावेळेस मी श्रीमती मनीषा वर्मा यांचं भाषण ऐकत होतो त्यावेळी आता जे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्यात आपण इंडस्ट्री 4.0चा देखील विचार केलेला आहे, विच इज फ्युचर इंडस्ट्री. त्यामुळे मला असं वाटतं की लोएस्ट स्किलपासनं तर हायेस्ट स्किलपर्यंत सगळ्या प्रकारच्या कौशल्याचा विचार हा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होतोय. आणि ही युनिव्हर्सिटी अनेक सब सेंटर आपले सुरू करणार आहेत. उदय सामंतजी, आपण जी अपेक्षा व्यक्त केली की रत्नागिरीमध्ये सब सेंटर सुरू झालं पाहिजे, मला असं वाटतं की आपण बिल्डिंग बांधूनच ठेवली आहे. त्यामुळे पहिलं सब सेंटर हे रत्नागिरीलाच त्याचं सुरू करता येईल. आणि मला असं वाटतं की निश्चित त्याकरता आपल्या कुलगुरू त्याकरता पुढाकार घेतील. आज या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की कौशल्य प्रशिक्षणाची जी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमला स्ट्रेंथन करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत. आणि आताच बजेटमध्ये आपण आपल्या ITIच्या नूतनीकरणाकरता, त्यांच्या अपग्रेडेशन करता मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. वर्ल्ड बँक सोबत आपण जो प्रकल्प करतोय हा प्रकल्प कौशल्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला सर्व इतर राज्यांच्या पुढे घेऊन जाऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीवर या माध्यमातून आपण भर देतोय, मॉडर्नायझेशन आपण करतोय. आणि मला विश्वास आहे की वर्ल्ड बँक प्रकल्पानंतर आपण नेक्स्ट लेवलला कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी घेऊन जाऊ. आणि त्याकरता देखील मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगतो की या प्रोजेक्ट करता, आपल्या युनिव्हर्सिटी करता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. त्याला पूर्ण बॅकिंग जे आहे ते निश्चितपणे या माध्यमातून आपण देऊ. आपल्याला कल्पना आहे की याच सगळ्या नवी मुंबईच्या परिसरामध्ये आता आपण स्टार्टअप हब देखील सुरू करतो. कारण महाराष्ट्र हे स्टार्टअपचं
ॲक्च्युली खरं कॅपिटल हे महाराष्ट्र आहे. आपल्याला कल्पना आहे की देशातल्या 80,000 स्टार्टअपपैकी 15,000 स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातल्या 100 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न्स या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे ही स्टार्टअप इकोसिस्टीम लिव्हरेज करून टियर 2 टियर 3 सिटीमध्ये देखील स्टार्टअप इकोसिस्टीम कशी तयार करता येईल या संदर्भातलं स्टार्टअप हब हा देखील आता नवी मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याकरता कौशल्य विद्यापीठ एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल. आणि म्हणून विद्यापीठाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला माननीय राज्यपालजींसमावेत आपण मलाही निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. साहेबांनी आता आपल्याला जागतिक स्तरावर प्रशिक्षित मानव संसाधनाचं महत्त्व, त्यासाठी महाराष्ट्राचं महत्त्व आणि विद्यापीठ काय करू शकतं त्याबद्दलची खूप छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपण सर्वजण उत्सुक आहात आपले माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस यांचं भाषण ऐकायला. पण त्याआधी आपण हा जो संकुलाचं लोकार्पण किंवा भूमिपूजन करतोय त्याची इथे एक छोटीशी प्रतिकृती केलेली आहे, तर त्याचं अनावरण करण्याची विनंती मी सर्वात प्रथम राज्यपाल महोदयांना करते. हे जे प्रस्तावित संकुल आहे ते नेमकं असणार आहे कसं, त्याची आपण एक 3D मॉडेलची एक प्रतिकृती तयार केली आहे. तर त्याचं उद्घाटन आता माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस साहेब करतायत. आपल्या सर्वांच्या समोर ती इथे पुढे येते. अशा तऱ्हेनं आपलं हे संपूर्ण संकुल याच भूमीवर इथे अवतरित होणार आहे आणि त्याची एक छोटीशी चित्रफीत आता आपण पाहणार आहोत. भविष्य काळात विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व उद्योजक बनवण्यासाठी सुसंगत असा अभ्यासक्रम तयार करून तो राबवणारे विद्यापीठ असावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. महाराष्ट्र सरकारच्या नेमक्या याच योजनेसाठी पूरक असा हा विद्यापीठाचा संकल्प आहे. शासनाचा हा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल अशा प्रकारे या परिसराची रचना केलेली आहे. हा परिसर या कल्पनेचे प्रतीक असून शून्य उत्सर्जन असलेला म्हणजेच नेट झिरो कॅम्पस असा भारतातील पहिला परिसर असेल व ऊर्जा प्रणालींमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर असेल. हवामानाशी जुळवून घेतील अशा व हवामानाला साजेल असा प्रतिसाद देऊन ऊर्जेची बचत करतील अशा या परिसरातील इमारती असतील. या परिसराची रचना विद्यार्थ्यांमधील संवाद 5 पट वाढवण्यात मदत करेल, जेणेकरून नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण होईल व कार्यक्षम संपर्क जुळतील.
तर अशा तऱ्हेनं आत्ताच ज्याचं भूमिपूजन झालं त्या संकुलाचा हा सगळा परिसर असणार आहे. यानंतर आपण सर्वजण ज्याच्यासाठी उत्सुक आहात असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल रमेश बैस साहेब यांना आता मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, त्यांचे विचार मांडावे. आज के कार्यक्रम में उपस्थित सम्मानित उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, कौशल विकास मंत्री श्री मंगल प्रसाद लोढ़ा जी, पालक मंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत जी, श्री प्रशांत ठाकुर जी आमदार, महेश बाल्दी आमदार, डॉक्टर रामस्वामी आयुक्त कौशल्य विकास, महेंद्र कल्याणकर विभागीय आयुक्त, श्री रमेश सेठ पाटिल आमदार, श्रीमती मनीषा वर्मा प्रधान सचिव कौशल विकास रोजगार स्वयं रोजगार व नवाचार विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर अपूर्वा पालकर, डॉक्टर योगेश महते जिलाधिकारी रायगढ़, व्यवसाय शिक्षा और प्रशिक्षण विभाग के संचालक श्री दिगंबर दलवी, भूमि पूजन समारोह में उपस्थित जनप्रतिनिधि, देवियों एवं सज्जनों, गुड़ी पड़वा से महाराष्ट्र में नव वर्ष का आरंभ हुआ है। बड़ी खुशी की बात है कि इस नव वर्ष के पहले सप्ताह में ही महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय का भूमि पूजन संपन्न हो रहा है। इस अवसर पर मैं विश्वविद्यालय का और विशेषकर विश्वविद्यालय की प्रथम कुलगुरु डॉक्टर अपूर्वा पालकर का हृदय से अभिनंदन करता हूं। देवियों और सज्जनों, सैमुअल हडनिंग की पुस्तक द क्लैश ऑफ सिविलाइजेशन के अनुसार वर्ष 1750 में विश्व व्यापार में भारत की हिस्सेदारी लगभग 25% थी। कपास, ऊन, लिनेन और रेशम में हमारा कपड़ा माल दुनिया भर में प्रसिद्ध था। एक छोटे से माचिस के बॉक्स में समा जाए ऐसी सिल्क की साड़ियाँ यहाँ हमारे देश में तैयार होती थी। हम गहने, जेम्स स्टोन, मिट्टी के बर्तनों, चीनी मिट्टी के बर्तनों और हर तरह की गुणवत्ता और मिट्टी के पात्र के लिए भी जाने जाते थे। भारत देश धातु विज्ञान में अग्रणी था, जो लोहे, स्टील, चांदी और सोने के बेहतरीन कामों के लिए जाना जाता था। भारत में वास्तुकला और इंजीनियरिंग चरम सीमा पर विकसित हो चुकी थी। भारत न केवल सबसे बड़े जहाज निर्माण करने वाला देश था, बल्कि इसके पास भूमि की समुद्र के द्वारा महान वाणिज्य और व्यापार भी था, जो सभी ज्ञात सभ्य देशों तक फैला हुआ था। कहने का तात्पर्य, हमारा देश 3 शताब्दी पहले ही दुनिया का स्किल्ड कैपिटल रहा है। उन ऊंचाइयों को फिर से एक बार हासिल करके देश को दुनिया का स्किल कैपिटल बनाना, इस दिशा में हमारा प्रयास होना चाहिए। इसी लक्ष्य के मद्देनजर हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने 15 जुलाई 2015 को स्किल इंडिया मुहिम की घोषणा की, जिसमें उन्होंने पूरे भारत के 40 करोड़ जनता को इस मुहिम के अंतर्गत कुशल बनाने का प्रण लिया। आज भारत दुनिया का सबसे बड़ा युवा देश बनकर उभर आया है। कुछ ही वर्षों में भारत की जनसंख्या चीन की जनसंख्या को पार कर जाएगी। युवा जनसंख्या के मामले में भारत के पास दुनिया का सबसे बड़ा भंडार है। आज भारत में लोगों की औसत आयु मात्रा 29 साल है। दुनिया के अनेक देश के लोग हमारी युवा जनसंख्या की अपेक्षा बूढ़े हो रहे हैं। जनसंख्यिकी विभाजन, डेमोग्राफिक डिविडेंड आज निश्चित ही हमारे पक्ष में है। इस परिक्षेत्र में पूरी दुनिया को स्किल पावर देने की क्षमता और तैयारी हमें विकसित करनी होगी और हमारे युवाओं को कौशल युक्त बनाना होगा। यह वास्तव है कि
हमारे अधिकतर युवा अपने घर के पास, अपने गांव के समीप या अपने शहर में ही नौकरी करना पसंद करते हैं। दूसरे राज्य या दूसरे प्रदेश में अच्छे करियर के अवसर हो तो भी वे अपना घर छोड़ना पसंद नहीं करते। यह मानसिकता हमें बदलनी होगी। श्रम ब्यूरो के 2014 की रिपोर्ट के अनुसार भारत में औपचारिक रूप से कुशल कार्यबल का वर्तमान आकार केवल 2% है। कई बार हम देखते हैं हमारे इंजीनियरिंग कॉलेज के ग्रेजुएट्स पूरी तरह से रोजगार सक्षम नहीं बनते। अनेक विश्वविद्यालय आज केवल शिक्षित बेरोजगार युवक निर्माण कर रहे हैं। यह चित्र बदलने की सख्त जरूरत है। हाल ही में दावोस वैश्विक निवेशक सम्मेलन में महाराष्ट्र सरकार ने 1,37,000 करोड़ रुपए का निवेशन के लिए 19 कंपनियों के साथ सहमति पत्र पर हस्ताक्षर किए हैं। इसके तहत राज्य में आने वाले अधिकतर रोजगार के अवसर हमारे युवाओं को मिले, इसके लिए हमें युवाओं को पर्याप्त स्किल प्रदान करने होंगे। सॉफ्ट स्किल्स विकास की तरफ भी हमें विशेष तौर पर ध्यान देने की जरूरत है। सरकार द्वारा आरंभ किए गए स्किल इंडिया मिशन का लक्ष्य कौशल प्रदान करते हुए रोजगार के लिए कुशल कार्य बल तैयार करना है। मिशन का लक्ष्य 40 करोड़ से अधिक लोगों को कौशल प्रदान करना तथा उनकी पसंद के कौशलों का प्रशिक्षण देते हुए उनकी रोजगार संबंधी योग्यता को बढ़ाना है। समावेशी वृद्धि के लिए सभी स्तरों पर कुशल मानव संसाधन अनिवार्य है। सरकारी एजेंसियां और व्यवस्था अकेले यह कार्य पूरा नहीं कर सकते। कौशल प्रदान करने की प्रक्रिया में निजी क्षेत्र, उद्योग जगत, कारपोरेट्स, गैर सरकारी संगठन, कौशल प्रशिक्षण के अनुभव वाले शिक्षण संस्थानों को भी साझेदारी करनी होगी। हमारे आदिवासी वनवासी भाइयों के पास अनेक कला कौशल है, खेल कूद के कौशल है। आज दुनिया में बैम्बू से बने उत्पादन, बैम्बू फर्नीचर, शहद जैसे उत्पादनों की मांग बढ़ रही है। आदिवासी लोगों को प्रशिक्षण देने की तथा उनके बनाए गए उत्पादों के मार्केटिंग, ब्रांडिंग और पैकेजिंग की आवश्यकता है। इस क्षेत्र में भी कौशल विश्वविद्यालय ने पहल करनी चाहिए। इससे उन्हें जंगल उत्पादों से अच्छी आमदनी होगी। आज कार्यबल में महिलाओं की भागीदारी बढ़ रही है। विश्वविद्यालयों में अधिकतर गोल्ड मेडल्स हमारी बहनें और बेटियां जीत रही है। मेरा आग्रह है कौशल विश्वविद्यालय महिला और वर्किंग वुमेन के लिए अभिनव कोर्सेस डिजाइन करें ताकि कार्यबल में महिलाओं की भागीदारी और भी बढ़े। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने स्किल, री-स्किल और अप स्किल पर जोर दिया है। सरकारी संस्थान, विश्वविद्यालय, प्राइवेट सेक्टर में हर 3 वर्षों के बाद कर्मचारियों को नए प्रशिक्षण, स्किल अपग्रेडेशन की आवश्यकता होती है। कौशल विश्वविद्यालय ने स्किल अपग्रेडेशन के लिए भी कार्यक्रम बनाने चाहिए। कौशल विकास जन आंदोलन बने, इसके लिए हम सबको प्रयास करने होंगे। महाराष्ट्र राज्य स्किल विश्वविद्यालय राज्य के हर शहर, हर गांव तक पहुंचे, सभी किसानों तक पहुंचे, कॉलेज ड्रॉप आउट और अन्य लोगों को भी विश्वविद्यालय से जुड़ने का अवसर मिले और हम अधिक से अधिक लोगों के आर्थिक उत्थान में योगदान दें। हमारे ITI में अत्याधुनिक प्रशिक्षण के अवसर निर्माण हो और हमारे युवा ग्लोबली कॉम्पिटिटिव बने, इस अपेक्षा के साथ फिर एक बार महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय का अभिनंदन करता हूं। महाराष्ट्र में कौशल क्रांति लाने में यह विश्वविद्यालय मील का पत्थर साबित होगा। ऐसी उम्मीद है कि विश्वास के साथ आप सभी को शुभकामनाएं देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद राज्यपाल महोदय. यानंतर आपला कार्यक्रम आता समाप्तीच्या टप्प्यावर आलेला आहे. आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रशांत ठाकूर सर इथे उपस्थित आहेत, स्थानिक आमदार. त्यांचं या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य झालं होतं, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर राष्ट्रगीत होऊन आपला कार्यक्रम संपेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या भूमिपूजनासाठी आज पनवेलमध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आणि या नव्या विद्यापीठाचे कुलपती आदरणीय नामदार श्री रमेश बैसजी आज आपणामध्ये उपस्थित आहेत. पनवेलकरांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा ज्यांचा ध्यास आहे आणि देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धारामध्ये महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत घेऊन जाण्याचा ज्यांचा प्रयास आहे, असं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही पनवेलकरांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा पनवेलकर आणि शासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता या खात्यांचे मंत्री माननीय नामदार मंगलप्रभातजी लोढा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय आमदार रविशेठ पाटीलजी, आमदार महेश बालदीजी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रधान सचिव मनीषा वर्माजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर रामास्वामीजी, कुलगुरू अपूर्वा पालकरजी, इथं उपस्थित असणारे सन्माननीय आयुक्त महेंद्र कल्याणकरजी, सन्माननीय जिल्हाधिकारी योगेश म्हसेजी, इथे उपस्थित असणारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विविध शासकीय अधिकारी, प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्वांचाच आभार व्यक्त करत असताना या पनवेल आणि संपूर्ण परिसराला उद्योगाची संधी तर इथे उपलब्ध आहेच, पण आता या उद्योगांना पूरक असं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या परिसरामध्ये निर्माण होणार आहे. सोबतच पनवेलचं ITI, या ITIच्या साठी सुद्धा एक भव्य इमारत ही इथे साकारली जाणार आहे आणि निश्चितच या सगळ्या उपक्रमासाठी मी सन्माननीय राज्यपालांचा तर या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोच, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांचं पुन्हा एकदा विशेषत्वानं आभार व्यक्त करतो. हे सर्व संकुल पनवेल तालुका असेल, रायगड जिल्हा आहे, महाराष्ट्रांच्या आशा आकांक्षा आहेत. इथून काही कालावधीमध्ये देश किंवा हा सगळा परिसर इथून उड्डाण करणार आहे आणि त्यावेळेला हे सगळा परिसर ज्या वेळेला या ठिकाणी इथून उड्डाण करणार आहे, तेव्हा या सगळ्या लोकांच्या जी काही त्यांच्यामध्ये कौशल्य आहे, या कौशल्याचंही उड्डाण हे होण्यासाठी ही स्किल युनिव्हर्सिटी, हे विद्यापीठ या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरेल आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा शासनाचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताला सर्वांनी उभं राहावं.